नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागामध्ये एक आता जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण मालिका आता भयानक टर्नवर जात आहे. कारण अंजली समोर आता अर्णव, राकेश आणि आता ईश्वरी यांनी जे सत्य लपवलेलं आहे. कारण राकेशचं खरं रूप मात्र आता अंजली समोर कसं येणार आहे आणि अर्णव आता त्याच्या पापाची शिक्षा त्याला कशी देणार आहे. तर ईश्वरीवर जबरदस्ती करणाऱ्या या नराधमाला मात्र आता सगळ्यांच्या समोर घराच्या बाहेर कसं काढण्यात येतं. कारण आता 22 जानेवारीच्या भागामध्ये सगळेजण आता बाहेर गेलेले असतात. अंजली आणि आजी देव मंदिरात गेलेले असतात दर्शनासाठी. अर्णवसुद्धा ऑफिसमध्ये असतो आणि आकाशसुद्धा काही कामानिमित्त बाहेर असतो, मामीसुद्धा आणि मामासुद्धा. आणि त्याच वेळेस आता ह्या राकेशने जो काही फ्रॉड करून ठेवलेला आहे. कारण इतक्या जे म्हणजे अर्णवच्या खोट्या सह्या करून जे पासबुकवर मात्र त्याने फ्रॉड केलेला आहे. तर ते पासबुक आहे तर ते ईश्वरी मिळवते आणि राकेशला म्हणते की तुझ्या पापाचं आता जो घडा भरलेला आहे मी आता सगळ्यांच्या समोर तो आणणार म्हणजे आणणारच आणि तुला असं शिक्षा भेटणार म्हणजे भेटणारच. तेव्हा आता ते पासबुक ईश्वरी अंजलीच्या कपाटातून मिळवते. परंतु राकेश तेथे येतो आणि ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरीच्या अंगावर हात उचलतो आणि म्हणतो की ते पासबुक मला दे. ईश्वरी म्हणते की माझा जीव जरी गेला तरीसुद्धा ते पासबुक मी काही देणार नाही. आणि असं करता करता आता त्या दोघांमध्ये खूप झटापट होते. ईश्वरी खाली पडते. आता तो चांगलं ईश्वरीला धमकावतो की शेवटचं तुला सांगतो की ते पासबुक मला दे. आता ईश्वरी घाबरायला तयार नसते. ईश्वरी म्हणते की किती काही झालं म्हणजे माझा जीव जरी गेला तरी तुझा प्लॅन मी सक्सेसफुल नाही होऊन देणार. म्हणून तो ईश्वरी खाली पडलेली आहे. तर तिचं जो गळा आहे तर तो गळा जोराने दाबतो आणि माझ्या प्लॅनच्या आड येणार का तू, माझ्या प्लॅनच्या आड येणार असे बोलून मात्र तो तेथील एक जी काही वस्तू आहे तर ती वस्तू ईश्वरीच्या डोक्यात मारणार. तोच अर्णव ऑफिसमधून येतो आणि हे जे काही आहे ते बघतो तर त्याला एक मोठा धक्का बसलेला असतो. घाईने तो धावत येतो आणि राकेशची गचंडी धरून त्याला बाजूला ढकलून त्याला चांगले मारत असतो. आणि इतकी तुझी हिंमत वाढली आहे का म्हणून आता अर्णव जोराने त्याला मारतो. तर राकेश एक लाथ देतो आणि अर्णवला खाली पाडतो. तेव्हा मात्र आता ईश्वरीवर हात उचलणाऱ्या या नराधमाला मात्र आता लाथेने अर्णवने तुडवलेलं असतं आणि आता त्याला खाली पाडून अर्णव हा मारत असतो. आणि त्याच वेळेस आता अंजली आणि आजी हे घरी येतात. घरी आल्यानंतर आता जे काही समोर दृश्य आहे ते बघून अंजलीच्या हातामधील पूजेची थाळी खाली पडते. तर ईश्वरी घाबरतच आता अंजली ताई आणि आजी यांच्याकडे बघत असतात. तेव्हा अंजली जोरात चिंटू असे ओरडते. तर आता अर्णव आणि ईश्वरी अंजलीकडे बघत असतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल. अंजली आता ह्या राकेशला घराच्या बाहेर काढेल का की राकेश मात्र अंजलीची साथ मिळून अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये आणखीनच आता एक काय होतं हे नक्की बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.